हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप छान असाल. तुम्हाला आजची रेसिपी जी आहे ती गोड पदार्थ आहे. आता गणपती आलेले आहेत तर त्यासाठी आपल्याला बनवायचे आहेत खळीचे लाडू. तर सर्वात प्रथम आपण ते जे पीठ आहे चण्याचं, ते 2 कप हे 2 पेले चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याला छान असं भिजवून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून भिजवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या अशा छान कळ्या पाडायच्या आहेत. आता कळ्या पाडल्या त्याच्यानंतर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. आपण 1 तारेचा किंवा 2 तारेचा पाक तयार करायचा आहे. आता ह्या पाकामध्ये आपल्याला लिंबू पिळावा लागतो का, तर तो पाक न करता करता सुद्धा तो कडक होऊन जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचा असतो. तर हा आपला पाक आहे, त्याच्यामध्येच आपल्याला जायफळ आणि वेलची याची पूड सुद्धा टाकायची. आता हा बघा आपला पाक जो आहे तो रेडी झालेला आहे. मस्त अशा 2 तारा येत आहेत आणि त्या पाकामध्ये मग आपल्याला आपल्या ज्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत ना आपण, त्या कळ्या आपल्याला टाकून घ्यायच्यात आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचंय. हे जेवढं तुम्ही छान असं मिक्स कराल आणि छान असं म्हणजे पूर्ण ते कोट झालं पाहिजे आणि ते छान मिक्स झाल्यानंतर हे लाडू जे आहेत गरम गरमच बांधावे लागतात. आणि आमचे पहिले 2-3 अटेम्प्ट फेल झाले का, तर ते हाताला एवढा चटका बसत होता ना त्याचा. पण एकदा का आपल्या हाताला सवय झाली ना त्या चटक्याची सवय, अजून थोडंसं ते यूज टू झालं ना की ते आपण लाडू व्यवस्थित बांधू शकतो. हे पहा, मग आम्ही दोघींनी, माझ्या मम्मीनी आणि मी दोघींनी मिळून असे हे छान लाडू बांधून घेतले. आणि त्यासाठी म्हणजे बांधता बांधता पण आमचं खूप असं हाताला चटके वगैरे बसत होते. बट काय करायचं तर होतंच, कारण की गरम ते एकदा परत गरम करावं लागतं, कारण की हे लाडू ना गरम असतात तेव्हाच वळले जातात. तर हा आपला छान असा कळीचा लाडू तयार आहे. आता गणपती येत आहेत, आगमन तर सुरूच झालेले आहेत ऑलरेडी आणि गणेश चतुर्थीसाठी आपल्याला गोडाधोडाचं तर बनवावंच लागतं. तर असे हे तुम्ही कळीचे लाडू नक्की करून पहा, एकदम टेस्टी आणि खमंग होतात. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. थँक्यू.